हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ प्रणाली आहे आणि आज मी तुमच्या सेमिस्टर थर्डमधला फूड केमिस्ट्री ह्या टॉपिकपैकी तुमचा युनिट थर्डमधला हा एक टॉपिक आहे फूड ॲडिटिव्सचा. तर तो टॉपिक मी आज ह्या लेक्चरमधून घेणार आहे. तर लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. सो आपल्या ह्या लेक्चरचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत किंवा फूड ॲडिटिव्स ह्या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत. तर फर्स्ट वन इज टू आयडेंटिफाय द रिझन्स वाय फूड ॲडिटिव्ज आर यूज्ड, म्हणजे फूड ॲडिटिव्स काय यूज केलेले आहेत त्याचं कारण काय असतं ते आपण जाणून घेऊ. टू अंडरस्टँड द डिफरंट सोर्सेस ऑफ फूड ॲडिटिव्स, म्हणजे फूड ॲडिटिव्सचे आपण ॲड करायचे आहेत पण ते कुठल्या सोर्सेस थ्रू ॲड करायचे ते एक आहे. त्यानंतर टू अंडरस्टँड द डिफरंट रोल्स अँड फंक्शन्स ऑफ फूड ॲडिटिव्ज इन फूड, म्हणजे त्यांचं फंक्शन किंवा त्यांचा रोल फूडमध्ये काय असतो आपण ते बघूया. तर फर्स्ट वन इज व्हॉट आर फूड ॲडिटिव्ज. सगळ्यात पहिला प्रश्न आपला तोच असणार की व्हॉट आर फूड ॲडिटिव्ज. तर ॲडिटिव्ज ह्या नावातच त्याचं मिनिंग आहे की फूडमध्ये कुठल्याही प्रकारचं आपण ॲडिशन केलेलं असेल, म्हणजे ॲडिटिव्ह एखादा ॲड केला असेल तर त्याला फूड ॲडिटिव्ज असं म्हणतात. तर व्हॉट आर फूड ॲडिटिव्स. द फूड ॲडिटिव्स आर द सबस्टन्सेस विच आर ॲडेड टू प्रोडक्ट्स टू परफॉर्म स्पेसिफिक टेक्नॉलॉजिकल फंक्शन्स. आता हे फंक्शन्स कोणते असतील तर दीज फंक्शन्स इन्क्लूड प्रिझर्विंग, दॅट इज इन्क्रीजिंग द शेल्फ लाईफ और इनिबिटिंग द ग्रोथ ऑफ पॅथोजन्स और ॲडिंग कलरिंग और फ्लेवरिंग टू फूड फॉर इंटरेस्ट अँड व्हरायटी. म्हणजे आता आपला बेसिक प्रिन्सिपलचा सगळ्यांना माहिती आहे की आपला मेन एम काय असतो प्रिझर्वेशनचा किंवा प्रिन्सिपल काय असतो त्याचा. तर प्रिन्सिपल हा असतो की कुठलंही प्रॉडक्ट आपण प्रिपेअर केलं किंवा प्रोसेस केलं तर त्याची शेल्फ लाईफ कितपत आपण वाढवू शकतो, प्लस त्याच्यामध्ये काय व्हरायटी आणू शकतो, प्लस त्याच्यावरती कुठलीही बॅक्टेरियल ग्रोथ किंवा पॅथोजन्सची जी काही ग्रोथ होणार असेल अननेसेसरी ती कशी थांबवू शकतो. तर ते सगळं थांबवण्यासाठी किंवा त्या सगळ्या गोष्टी होऊ नये याकरता आपल्याला फूड ॲडिटिव्स ॲड करायचे असतात. मी पुन्हा एकदा सांगते, इन्क्रीजिंग शेल्फ लाईफ और इनिबिटिंग द ग्रोथ ऑफ पॅथोजन्स और ॲडिंग कलरिंग और फ्लेवरिंग टू फूड फॉर इंटरेस्ट अँड व्हरायटी. आता टाईप्स ऑफ ॲडिटिव्ज. आता कोणत्या टाईपचे ॲडिटिव्ज असतात तर द ॲडिटिव्ज मे बी नॅचरल, मॅनमेड और आर्टिफिशियल. म्हणजे नॅचरली काही प्रॉडक्टमध्ये फूड ॲडिटिव्स प्रेझेंट असतात ते नॅचरल फूड ॲडिटिव्ज असतात. त्यानंतर आपण स्वतः मॅनमेड काही व्हर्जन्स बनवलेले असतात, सो ते फूड ॲडिटिव्ज मॅनमेड असतात. आणि त्यानंतर आर्टिफिशियल म्हणजे केमिकल्स वगैरे जे सिंथेटिकली बनवलेले असतात सगळे केमिकल्स यूज करून ते आर्टिफिशियल ॲडिटिव्ज असतात. तर आता नॅचरल कुठले कुठले असतात, दे फाउंड नॅचरली सच ॲज एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम बीटरूट ज्यूस यूज्ड ॲज कलरिंग एजंट. म्हणजे नॅचरल कलर्स काही प्रोडक्ट्समध्ये प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल फ्रूट्समध्ये काही कलर असतात, नॅचरल फ्लेवर्स असतात. सो ते नॅचरल प्रोडक्टमधून येणारं नॅचरल ॲडिटिव्ह जे असतं त्याला नॅचरल ॲडिटिव्ह असं म्हणतात. त्यानंतर मॅनमेड व्हर्जन्स. आता दीज आर सिंथेटिक आयडेंटिकल कॉपीज ऑफ सबस्टन्सेस फाउंड नॅचरली सच ॲज बेन्झोइक ॲसिड विच इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे बेन्झोइक ॲसिडमध्ये सगळे नॅचरल जे ॲडिटिव्ज असतात त्याच्यामध्ये यूज केलेले सगळे काही केमिकल्स वापरून त्यांनी मॅनमेड एखादं व्हर्जन बनवलेलं असेल ते त्याला मॅनमेड ॲडिटिव्ज असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल बेन्झोइक ॲसिड विच इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह. त्यानंतर आर्टिफिशियल असतात. तर दीज आर प्रोड्यूस्ड सिंथेटिकली अँड नॉट फाउंड नॅचरली सच ॲज निसिन. इट इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह इन सम डेअरी प्रोडक्ट्स अँड सॅमोलिना अँड टॅपिओका पुडिंग्स. सो आर्टिफिशियल कसे असतात की जे सिंथेटिकली पण फाउंड नाही आहेत, म्हणजे बनवलेले नाही आहेत आणि कुठे नॅचरली पण फाउंड नाही आहेत. असे आर्टिफिशियल जे काही ॲडिटिव्ज आहेत ते सगळे प्रिझर्वेशन टेक्निकमध्ये यूज केले जातात किंवा प्रिझर्वेशनसाठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल निसिन ते सगळे डेअरी प्रॉडक्ट्समध्ये यूज केले जातात किंवा सॅमोलिना म्हणजेच रवा वगैरे असेल त्यामध्ये यूज केले जातात. आता जे काही नॅचरल ॲडिटिव्ज आहेत तर ते का आपण जास्त वापरू नये तर त्याचे मागचे काही रिझन्स आहे की सम आर्टिफिशियल कलर्स हॅव ऑलमोस्ट डिसअपियर्ड फ्रॉम द फूड ॲज कंपनीज रिअलाइज दॅट मेनी कन्झ्युमर्स प्रेफर फूड प्रॉडक्ट्स कंटेनिंग नॅचरल ॲडिटिव्ज. म्हणजे तेच नॅचरल ॲडिटिव्ज जर यूज करायचे असतील तर ते बऱ्याचदा तो कलर डिसअपियर झालेला असतो, म्हणून नॅचरल आपण फूड ॲडिटिव्ज यूज नाही करू शकत. त्यानंतर ॲट प्रेझेंट देर इज नो व्हरायटी ऑफ नॅचरल फूड ॲडिटिव्ह रिक्वायर्ड टू परफॉर्म ऑल द फंक्शन्स ऑफ ॲडिटिव्ज नेसेसरी. म्हणजे जसे मॅनमेड किंवा आर्टिफिशियल ॲडिटिव्ज जसं फंक्शन करतील किंवा रोल करतील तसे सगळे नॅचरल ॲडिटिव्ज रोल करतीलच याची काही 100% चान्सेस नसतात. म्हणून ते नॅचरल फूड ॲडिटिव्ज यूज करणं थोडंसं कमी झालं आहे सध्यामध्ये.
नंतर मॅनमेड ॲडिटिव्ज मे प्रूव्ह मोर एफिशियंट ॲट प्रिझर्विंग अँड सम नॅचरल कलर्स फेड इन सम प्रोडक्ट्स. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की नॅचरल ॲडिटिव्सचे जे काही फंक्शन्स अपूर्ण राहून जातात तर ते मॅनमेड ॲडिटिव्स पूर्ण करू शकतात, म्हणून त्यांना आजकाल जास्त डिमांड आली आहे. त्यानंतर प्रिझर्वेटिव्ह. सो आता आपले एक एक टाईप सुरू होतील फूड ॲडिटिव्सचे. तर सगळ्यात पहिले आपण प्रिझर्वेटिव्ह. सो वॉट आर प्रिझर्वेटिव्स किंवा त्यांचा एम काय असतो, तर इट एम्स टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच कुड कॉज फूड स्पॉयलेज अँड लीड टू फूड पॉयझनिंग. म्हणजेच काय की कुठलाही प्रिझर्व करणे म्हणजे काय, ते टिकवणे. सो टिकवण्यासाठी आपण जे काही केमिकल ॲड करतो तर त्याला प्रिझर्वेटिव्ह असं म्हणतात. सो त्याचा बेसिक एम काय असतो किंवा त्याचा बेसिक रोल काय असतो की इट प्रिव्हेंट्स ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम असेल, मग तो बॅक्टेरिया असेल, ईस्ट असेल, मोल्ड असेल, तर ते प्रिझर्व करण्यासाठी किंवा त्याची ग्रोथ थांबवण्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्ह ॲड करतो. जेणेकरून काय होईल की आपलं जे फूड स्पॉईल होणार आहे किंवा फूड पॉयझनिंगची जशी काही गोष्ट होते ती थांबवण्यासाठी आपण प्रिझर्वेटिव्स त्याच्यामध्ये ॲड करतो. त्याचा दुसरा रोल काय आहे, इट एक्सटेंड द शेल्फ लाईफ ऑफ द प्रॉडक्ट सो दॅट दे कॅन बी डिस्ट्रीब्युटेड अँड सोल्ड टू द कन्झ्युमर्स विथ अ लॉंगर शेल्फ लाईफ. आता फॉर एक्झाम्पल आपण घरी जे काही होम स्केलवरती प्रॉडक्ट्स तयार करतो त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल ॲड करत नाही किंवा कुठलंही प्रिझर्वेटिव्ह ॲड करत नाही, तर ते ॲड न केल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ खूप कमी असते. सो बाहेरच्या इंडस्ट्रीजमध्ये किंवा बाहेर जर आपण कमर्शियल बेसिसवरती प्रॉडक्ट आपण लॉन्च करणार असो किंवा प्रोडक्ट प्रोसेस करणार असो, तर त्यामध्ये आपल्याला शेल्फ लाईफ वाढवण्याकरता आपल्याला त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल कुठलं ॲज अ इन प्रिझर्वेटिव्ह फॉर्म ॲड करावं लागतं, जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ वाढते आणि आपण तेच कन्झ्युमरला अजून लॉंगर शेल्फ लाईफ असल्यामुळे आपण त्यांना अजून प्रोलॉंग यूजसाठी आपण ते सेल करू शकतो. फॉर एक्झाम्पल bacon, ham, corn, beef and other cured meats are often treated with nitrate and nitrite during the curing process. म्हणजेच काय की जे काही चिकन असेल, नॉनव्हेज असेल, ह्या नॉनव्हेजमधला जो काही आयटम आहे त्याच्यामध्ये नायट्रेट किंवा नायट्राईट्स म्हणून जे काही प्रिझर्वेटिव्स टाकले जातात. आता त्यांचं बेसिक रोल काय आहे की त्याच्यामधला असलेला जो रेड कलर आहे किंवा नायट्रिक ऑक्साईडमुळे येणारा जो रेड कलर आहे तो टिकवून ठेवतात आणि ते प्रिझर्व करतात, जेणेकरून त्याच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझमची कुठलीही ग्रोथ होणार नाही, म्हणजेच आपलं फूड स्पॉईल होणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं फूड पॉयझनिंग होणार नाही. तर हे त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं होतं. आता पुढचं आहे अँटीऑक्सिडंट. तर आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तर अँटी म्हणजे अपोजिट, ऑक्सिडंट म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग मॉलिक्युल्स. सो आता अँटीऑक्सिडंट्सचं एम काय असतं, तर इट प्रिव्हेंट्स फूड कंटेनिंग फॅट or oil from going rancid due to oxidation that is developing an unpleasant odor or flavor. म्हणजेच काय की अँटीऑक्सिडंट याकरता यूज करतात की ज्या फूडमध्ये फॅट असेल किंवा ऑइल असेल, म्हणजे एखादा तळलेला पदार्थ असेल, तेलकट पदार्थ असेल, तर त्या पदार्थामध्ये फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम जर अँटीऑक्सिडंट टाकलेला नसेल तर ते एक असा वेगळाच ऑर्डर किंवा त्याच्यामध्ये ऑरोमा येतो, जेणेकरून ते प्रॉडक्ट आपलं खराब झालेलं असतं. त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी नावाची रिॲक्शन होते. ती ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी असू शकते किंवा हायड्रॉक्सी रॅन्सिडिटी असू शकते. सो ती रॅन्सिडिटी थांबवण्याकरता आपल्याला त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स ॲड करावं लागतात, जेणेकरून हा अनप्लीजंट फ्लेवर किंवा ऑर्डर जो आहे तो नाही त्याच्यामध्ये त्यामध्ये ग्रोन होत. नंतर त्याचं पुढचं काय आहे, हे फंक्शन आहे की प्रिव्हेंट द ब्राउनिंग ऑफ कट फ्रूट, व्हेजिटेबल और फ्रूट ज्युसेस अँड सो इन्क्रीजेस द शेल्फ लाईफ अँड अपिरियन्स. आता फॉर एक्झाम्पल आपण घरी ॲपल कट केलं किंवा पोटॅटो कट केला किंवा ब्रिंजल कट केलं, तर कट केल्यानंतर ज्या वेळेस त्यांचा ऑक्सिजनशी संपर्क येतो तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये ब्राऊन कलर एक आपल्याला डेव्हलप झालेला दिसतो, जो खूप अनडिझायरेबल असतो. म्हणजे कोणीही ब्राऊन कलरचं ॲपल तर खाणार नाही कट केल्यानंतर, ते खराब झालं आहे की काय अशा पद्धतीने आपण त्याला फेकून देतो. सो तसं न करता जर आपण त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट कुठला ॲड केला तर ते जे काही कट केलेलं फ्रूट असेल किंवा व्हेजिटेबल असेल त्याच्यामध्ये डेव्हलप होणारा जो अनडिझायरेबल कलर आहे तर तो होत नाही आणि त्याची शेल्फ लाईफ वाढते. सो अपेरियन्समध्ये बेसिकली आपण सगळे अपेरियन्सवरती त्या प्रॉडक्ट सगळी किंवा प्रॉडक्टची क्वालिटी चेक करत असतो, त्यामुळे ते अपेरियन्स तसं होऊ नये याकरता आपण अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये ॲड करतो. फॉर एक्झाम्पल विटॅमिन सी इज ऑल्सो नोन ॲज ॲस्कॉर्बिक ॲसिड. इट इज वन ऑफ द मोस्ट वाईडली यूज्ड अँटीऑक्सिडंट. आता विटॅमिन सी तुम्हाला माहिती आहे की मोस्टली तो लेमनमध्ये असतो, बऱ्याचदा आमलामध्ये असतो. आमला इज द रिचेस्ट सोर्स ऑफ विटॅमिन सी.
तर त्याला ॲस्कॉर्बिक ॲसिड असं सुद्धा म्हणतात. तर बऱ्याचदा आपण ते यूज करू शकतो ॲज अन अँटीऑक्सिडंट. आता पुढचं आहे कलर्स. आता कलर्सचं मेन एम काय आहे की आता सगळ्याच लोकांना माहिती आहे की कलर्स हे फूडमधले सगळे काही वेगळे वेगळे कलर्स आहेत ते सगळ्यात पहिले खूप अट्रॅक्टिव्ह असतात. सो ते जर अट्रॅक्शन फूडकडे नसेल तर मग खूप डल कलर असेल तर आपण कुठल्याही प्रकारचं फूड खाणार नाही किंवा त्याला बघणारसुद्धा नाही. सो कलर्सचं मेन एम काय आहे की इट रिस्टोर्स द कलर लॉस ड्युरिंग प्रोसेसिंग अँड स्टोरेज, दॅट इज मॅरोफॅट पीस. फॉर एक्झाम्पल जसं हे कलर्स जसे मी जसं तुम्हाला सांगितलं की खूप अट्रॅक्टिव्ह असतात. जसं जसं आपण त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करतो एखाद्या प्रॉडक्टची, तर ते करत असताना त्यांना कंटिन्यूली हीटिंग असते, कंटिन्यूली फ्रीजिंग असतं. कुठल्याही टाईपची तुम्ही प्रोसेसिंग करा, त्यावरती प्रोडक्टवर होणारा एक इफेक्ट असतो. तो इफेक्ट आपल्याला कमी कलर करतो त्याचा, म्हणजे जो काही कलर त्याच्यावरती प्रेझेंट असेल तो कलर तो कमी करतो. सो तो होऊ नये याच्याकरता आपल्याला आर्टिफिशियली त्याच्यामध्ये कलर ॲड करायचा असतो. म्हणजे बघा आपल्याला परत आली ॲडिशन. सो याला म्हणतात फूड ॲडिटिव्स. ठीक आहे. सो त्यानंतर पुढचं काय आहे की एन्श्योर दॅट ईच बॅच प्रोड्यूस इज आयडेंटिकल इन अपेरियन्स ऑर डज नॉट अपियर ऑफ. आता याचा अर्थ असा की आता आपण माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये आपण बल्क प्रिपेरेशन करतो, म्हणजे खूप सारे प्रोडक्ट्स तयार होतात. घरी आपण खूप कमी प्रोडक्ट तयार करतो, पण बाहेर इंडस्ट्रीमध्ये बल्कमध्ये प्रिपेरेशन होतं. मग ते डिफरंट कस्टमरपर्यंत जातं, रिटेलर्सपर्यंत जातं. जर इन केस 2-3 प्रोडक्ट्समध्ये जर त्यांची आयडेंटिटी जी आहे, म्हणजे कलर ह्या प्रोडक्टचा अशा पद्धतीनेच हवा, तशा पद्धतीनेच हवा, हे जे आपण जे क्रायटेरियाज फिक्स करतो त्या क्रायटेरियानुसार त्याचा कलर नसेल तर ते प्रोडक्ट बाहेर कोणी कन्झ्युम करणार नाही, कारण तिथे आयडेंटिटी त्यांची चेंज होते. सो ती सगळी बॅच पूर्ण एका प्रॉपर आयडेंटिकल पॅटर्नमध्येच जायला हवी, याकरता आपण सगळ्या प्रोडक्ट्समध्ये कलर ॲड करतो. त्यानंतर इट गिव्स कलर टू फूड विच अदरवाईज वुड बी कलरलेस, एक्झाम्पल सॉफ्ट ड्रिंक्स, अँड सो मेक देम मोर अट्रॅक्टिव्ह. आता फॉर एक्झाम्पल आपण मँगोजची स्लाईस असेल, माझा असेल किंवा कुठलाही ज्यूस असेल, तर त्याच्यामध्ये जर कलर अट्रॅक्टिव्ह नसेल किंवा त्यामध्ये कलर अपिलिंग नसेल तसा, तर आपण ते ड्रिंक मोस्टली यूज करत नाही किंवा आपण ते त्या गोष्टीसाठी प्रेफरन्स देत नाही. म्हणून त्यामध्ये नॅचरली कलर जितका प्रेझेंट असतो तितका तो प्रोसेसिंग करत असताना कमी होऊन जातो. म्हणून आपल्याला आर्टिफिशियली त्याच्यामध्ये कलर ॲड करावा लागतो. त्याच्यानंतर काय, इट रीइन्फोर्सेस द कलर ऑलरेडी इन फूड. फॉर एक्झाम्पल इट एनहान्स येलोनेस इन कस्टर्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कस्टर्ड जर बनवलं, फ्रूट कस्टर्ड, तर त्यामध्ये जे काही नॅचरली कलर असलेले प्रोडक्ट आहेत किंवा फ्रूट्स आहेत त्यांचा कलर अजून एनहान्स करतं जर बाहेरचा आपण कुठला कलर कॉम्बिनेशनमध्ये ॲड केला तर. त्यानंतर पुढचं आहे कलर्सच आहे अजून पुढे. सर्टन कॉम्बिनेशन्स ऑफ फॉलोइंग आर्टिफिशियल फूड कलर्स सच ॲज सनसेट येलो, क्विनोलिन येलो, कार्मुसिन येलो किंवा ऑलुरा रेड, टार्ट्राझिन देन हॅव बीन लिंक टू अ निगेटिव्ह इफेक्ट ऑन चिल्ड्रन्स बिहेवियर. आता बघा, जे काही केमिकल्स आपण ॲड करतो त्याचे जेवढे काही पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत तेवढेच साईड इफेक्टसुद्धा आहेत. सो यापैकी हे जे लिस्ट डाऊन केलेले कलर्स आहेत जे आपण आर्टिफिशियल कलर्स म्हणून त्यामध्ये ॲड करतो, तर त्यांचा एक नेगेटिव्ह इफेक्ट चिल्ड्रन्सच्या बिहेवियरवरती दिसलेला आहे. म्हणून ते कलर सध्या बॅन केलेले आहेत यूज करणं. दीज कलर्स आर यूज्ड इन सॉफ्ट ड्रिंक, स्वीट अँड आईस्क्रीम. म्हणजे हे आईस्क्रीममध्ये, सॉफ्ट ड्रिंक्समध्ये, स्वीट्समध्ये, याच्यामध्ये सगळ्यामध्ये यूज केलेले होते. तर ते बॅन केलेले आहेत कारण त्याचं जे काही इफेक्ट आहे तो नेगेटिव्ह इफेक्ट पडतो आहे मुलांच्या बिहेवियरवरती. द फूड स्टँडर्ड एजन्सी सजेस्ट दॅट इफ साइन्स ऑफ हायपर ॲक्टिव्हिटी ऑर अटेन्शन डेफिकेट और हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर आर सीन इन अ चिल्ड्रन, दीज ॲडिटिव्ह शुड बी अवॉइडेड. म्हणजे शक्यतो जर हे ॲडिटिव्ज यूज केलेलं एखादं प्रॉडक्ट तुम्ही खाल्लं किंवा लहान मुलांनी ते कन्झ्युम केलं तर त्यांच्यामध्ये कदाचित ADHD असे काही सिम्टम्स असतील किंवा हायपर ॲक्टिव्हिटी जर त्यांच्यामध्ये काही साईन्स अँड सिम्टम्स दिसले तर हे ॲडिटिव्ज ॲड करणं किंवा ॲड केलेले पदार्थ कन्झ्युम करणं अवॉइड करावं. आता त्यानंतर आहे फ्लेवर एनहान्सर्स. आता आपल्याला बाहेर माहिती आहे की बाहेर हॉटेलला जे काही प्रोडक्ट्स मिळतात ते सगळे काही त्याच टेस्टचे असतात असं नसतं, पण ते प्रोडक्ट्स आपल्याला आपण फ्लेवरवरूनच किंवा वासावरूनच आपल्याला असं वाटतं की अरे हां काय घमघमाट वास येतो, म्हणजे काहीतरी खूप छान किचनमध्ये काहीतरी बनतं आहे. तर अशा विचाराने आपण ते प्रोडक्ट कन्झ्युम करायला जातो. तर कदाचित काही प्रोडक्टमध्ये नॅचरली फ्लेवर एनहान्स्ड केलेले प्रोडक्ट्स असतात, पण काहीमध्ये आपण फ्लेवर एनहान्सर्स ॲड करतो, म्हणजेच फूड ॲडिटिव्ह ॲड करतो. तर फ्लेवर एनहान्सर्स काय असतात, तर ते काय करतात एक्झॅक्टली, तर फ्लेवर एनहान्सर्स ब्रिंग आउट द फ्लेवर इन फूड्स विदाउट इम्पार्टिंग अ फ्लेवर इन देअर ओन.
म्हणजेच त्यांचा प्रॉडक्ट्सचा स्वतःचा फ्लेवर जो आहे तो दुसरा काही म्हणजे केमिकलचा एक स्वतःचा काहीतरी एक फ्लेवर असतो तो इम्पार्ट करण्याच्या ऐवजी तो त्याचा मेन जो जो काही त्याचा फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये ॲड केला जातो. जसं की मोनोसोडियम ग्लुटामेट. इट इज ॲडेड इन प्रोसेस्ड फूड्स, फॉर एक्झाम्पल सम सूप, सॉसेस अँड सॉसेजेस. आता मोनोसोडियम ग्लुटामेट माहितीच आहे आपल्याला की MSG, जे मोस्टली सगळ्या चायनीज प्रोडक्टमध्ये ॲड केलेलं असतात. आपण समजा इन केस कुठे चायनीजची गाडी असेल किंवा ठेला असेल त्याच्यापासून पास झालो की तिथे आपल्याला मस्त घमघमात एक चायनीजचं एकदम एक स्पेशल जो काही उमामी फ्लेवर असतो तो आपल्याला त्याचा स्मेल येतो किंवा त्याचा तो एनहान्स करतो आपल्यासाठी किंवा आपल्याला अट्रॅक्ट करतो. तर त्यामध्ये मोस्टली मोनोसोडियम ग्लुटामेट दॅट इज MSG हे एक फूड ॲडिटिव्ह किंवा फ्लेवर एनहान्सर म्हणून ॲड केलेलं असतं. आता फ्लेवरिंग्सचं ऑन दी अदर हँड आर ॲडेड टू अ वाईड रेंज ऑफ फूड, युजली इन स्मॉल अमाऊंट टू गिव्ह अ पर्टिक्युलर टेस्ट. म्हणजे स्मॉल अमाऊंटमध्ये मोस्टली ॲड केलेला असतो. म्हणजे कुठल्याही प्रोडक्टमध्ये जर जास्त काही फ्लेवर झाला तर तो त्याची टेस्ट जी नॅचरली टेस्ट असते ती येत नाही. म्हणून ती पर्टिक्युलर टेस्ट येण्यासाठी बऱ्याचशा प्रोडक्ट्समध्ये आपण फूड फ्लेवर एनहान्सर टाकलेलं असतं किंवा फूड ॲडिटिव्ह ॲड केलेला असतो. These do not have E numbers because they are controlled by different food laws. Ingredients list will say if flavorings have been used by individual, flavorings may not be named. म्हणजे याला कुठलाही ई नंबर दिलेला नाही. आता तुम्ही बघू शकता की प्रत्येक स्लाईडमध्ये तुम्हाला एक केमिकल्सच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये एक ई प्लस त्याच्या पुढे काहीतरी कोड दिलेला आहे. तर हे आपल्या फूड रेग्युलेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये जर एखादं तुम्ही केमिकल ॲड करणार असाल तर त्याचीसुद्धा एक रूल आहे किंवा रेग्युलेशनमध्ये ते दिलेलं आहे की कुठला केमिकल जर ॲड केलेला असेल त्याच्यामध्ये तर तुम्ही त्याचा कोड देणं गरजेचं आहे किंवा त्याचे कोड्स सगळे आपल्याला त्या FSSAIच्या बुकमध्ये सापडतील किंवा त्या बुकमध्ये तुम्हाला सगळी लिस्ट भेटेल की कुठल्या फ्लेवरला फ्लेवर एनहान्सर असेल तर त्याला कुठला कोड असेल. तर तुम्ही मागच्या PPTsमध्ये सुद्धा बघू शकतात की तिथे ई कोड्स दिलेले आहेत भरपूर. तसं ते ई कोड्स यूज करतात. प्रत्येक फूड केमिकल जो काही असेल ॲड करणारा असो त्याला दिलेलं असतं. प्लस त्याचे फंक्शन्स पण त्या टेबलमध्ये दिसतील. तर त्याच्यानंतर आहे स्वीटनर्स. आता आपल्याला माहिती की आपल्याला बरेचसे पदार्थ नॅचरली सगळं सुक्रोज आपण यूज नाही करू शकत कारण बरेचसे डायबेटिक पेशंट्स असतात. म्हणून काही आर्टिफिशियल स्वीटनर्स असतात, काही हे नॅचरल स्वीटनर्स असतात. सो ते यूज करून आपण सुद्धा हे वाढवू शकतो, त्यांचं स्वीटनेस वाढवू शकतो प्रॉडक्टमधला. आता स्वीटनर्समध्ये कोणते कोणते स्वीटनर्स इन्क्लूड केलेले आहेत तर इंटेन्स स्वीटनर आहे. फॉर एक्झाम्पल सॅकरिन असेल विच हॅव अ स्वीटनेस मेनी टाइम्स that of sugar and therefore are used in small amounts. Example in diet food, soft drinks, sweetening tablets. फॉर एक्झाम्पल आता आपलं जे शुगर आहे म्हणजे सुक्रोज आहे तो जेवढ्या प्रमाणात स्वीट आहे त्याच्यापेक्षा हे खूप जास्त स्वीट असतं म्हणजे सॅकरिन. सो ते मोस्टली डाएट फूड्स जे असतात त्याच्यामध्ये यूज केले जातात. सॉफ्ट ड्रिंक्स असतात, स्वीटनिंग टॅबलेट्स असतात त्याच्यामध्ये यूज केले जातात. त्यानंतर असतात बल्क स्वीटनर्स. फॉर एक्झाम्पल सॉर्बिटॉल विच हॅव सिमिलर स्वीटनेस टू शुगर अँड आर यूज्ड ॲट सिमिलर लेवल्स. म्हणजे इन केस शुगर किंवा सुक्रोज जर यूज करणार नसेल तर सॉर्बिटॉल पण यूज करू शकतो ॲज अ बल्क स्वीटनर. म्हणजे कुठल्याही बल्क प्रोडक्टमध्ये ॲड करायचं असेल तर घरच्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये आपण सॉर्बिटॉल इझिली ॲड करू शकत नाही. If concentrated cordial drinks that contain sweeteners are given to the children between age of 6 months to 4 years, it is important to dilute them more than for adults. Infants under 6 months should not be given cordial drinks. म्हणजेच काय की हे जे काही कॉन्सन्ट्रेटेड कॉर्डियल ड्रिंक्स असतात म्हणजे जसं की आपलं स्क्वॅश असेल तर हे आपण 6 ते 4 वर्षाच्या मुलांपर्यंत ते डायल्यूट करून देणं गरजेचं आहे. त्यामध्ये हे सगळे केमिकल्स ॲड केलेले शक्यतो हे स्वीटनर्स कंटेंट असलेले सॉफ्ट ड्रिंक्स असेल किंवा डाएट फूड असेल कुठलेही तर ते आपण त्यांना मुलांना देणं अवॉइड करावं. आता ॲसिड, बेसिस किंवा बफर्स म्हणजे कुठलाही ॲसिड ॲड करतो आहे, बेसिस ॲड करतो आहे म्हणजे ॲसिड किंवा अल्कलाईनलाच बेस असं म्हणतात. सो ॲसिड, बेसिस अँड बफर्स कंट्रोल द ॲसिडिटी ऑर अल्कलायनिटी ऑफ फूड फॉर सेफ्टी अँड स्टॅबिलिटी ऑफ द फ्लेवर. म्हणजे फ्लेवर आणि ॲसिड्स जे आहे ना हे बाय दी हँड म्हणजे बाय दी बाय वर्क करतात. म्हणजे हँड ऑन हँड त्यांचं वर्किंग असतं. म्हणजे फ्लेवर जर वर्क करायचं असेल तर आपल्याला थोडंसं ॲसिड ॲड करावं लागतं किंवा ॲसिड वर्क करत असताना थोडं फ्लेवरची पण तिथे गरज पडते. सो ते फ्लेवरची जी काही स्टेबिलिटी आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि सेफ्टीसाठी आपण ॲसिड किंवा अल्कलायनिटी जी आहे फूडची ती कंट्रोल करण्यासाठी आपण बऱ्याचदा ॲसिड किंवा बेसिस किंवा बफर्स त्याच्यामध्ये ॲड करतो.
त्यानंतर आहे अँटी केकिंग एजंट्स. आता अँटी केकिंग एजंट्स काय असणार? आता केकिंग म्हणजे काय? म्हणजे जे प्रोडक्टमध्ये गुठळ्या ज्या होतात किंवा मिठामध्ये जी गुठळी होते किंवा रव्यामध्ये जी गुठळी होते, आपण घरी बघू शकतो की बऱ्याचदा आपण ते वर ठेवलं की त्याच्यामध्ये गुठळी तयार होते, तर ती होऊ नये याच्याकरता अपोजिट जे असतं त्याच्या म्हणजे अँटी केकिंग एजंट्स जे असतात ते आपण फूड ॲडिटिव्स म्हणून त्याच्यामध्ये ॲड करतो. तर ते काय असतात? तर अँटी केकिंग एजंट्स एन्श्योर फ्री मूवमेंट और फ्लो ऑफ पार्टिकल्स, फॉर एक्झाम्पल इन ड्राईड मिल्क और टॅबलेट और टेबल सॉल्ट. आता ड्राय केलेलं म्हणजे मिल्क पावडर असेल तर ते आपण जर असंच ओपनली वर ठेवलं तर त्याच्यामध्ये गुठळी तयार होते, म्हणजेच काय होतं, केक छोटासा त्याचा तयार होतो. केक मीन्स नॉट बेकरी केक, ते छोटेसे गुठळी तयार होते, एक छोटा बॉल तयार होतो त्याच पार्टिकल्सचा. तो होऊ नये याच्याकरता आपण अँटी केकिंग एजंट त्याच्यामध्ये ॲड करतो. किंवा सॉल्टमध्ये मी जसं म्हटलं की छोटे छोटे बॉल्स तयार होतात, म्हणजेच गुठळी तयार होते, तर ती होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये सुद्धा अँटी केकिंग एजंट वापरतो. त्यानंतर अँटी फोमिंग एजंट. आता फोम म्हणजे काय की फेस. आता अँटी फोमिंग एजंट्स म्हणजेच काय की द एजंट्स प्रिव्हेंट ऑर डिस्पोज फ्रॉदिंग, एक्झाम्पल इन द प्रोडक्शन ऑफ फ्रूट ज्युसेस. आता आपल्याला माहिती आहे की घरी आपण साधा मिक्सरमध्ये सुद्धा एखादा फ्रूट ज्यूस केला तर त्यामध्ये सुद्धा एक असा बारीक आपल्याला बुडबुडे दिसतात किंवा फेस दिसतो, तर तो फेस प्रत्येक प्रॉडक्टमध्ये असणं त्या असला तर त्याची आपण शेल्फ लाईफ वाढवू शकत नाही किंवा तो तिथे त्याचं ऑक्सिजन प्रेझेंट असतं, त्यामुळे आपण त्याला एक्झॉस्ट करू शकत नाही, त्यामुळे ते प्रोडक्ट जास्त दिवस टिकू शकत नाही. म्हणून ते होऊ नये किंवा अँटी फोमिंग तिथे होऊ नये म्हणून अँटी फोमिंग एजंट्स त्याच्यामध्ये ॲड केले जातात. मोस्टली हे बल्क प्रिपरेशनमध्ये असेल, ज्यावेळेस प्रोडक्शन असतं आपल्या फ्रूट ज्युसेसचं त्यावेळेला ते यूज करतात. त्यानंतर आहे ग्लेझिंग एजंट. आता ग्लेझिंग म्हणजे काय की छान ग्लो येणारं किंवा ग्लेझिंग छान ग्लेज दिसणारं प्रोडक्ट असतं. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असणार की तुम्ही बाहेर लॉलीपॉप खाल किंवा एखादी कँडी खाल तर त्याच्यावरती एक शुगरची खूप छान मस्त चमक आलेली असते, खूप छान ग्लेज आलेली असते. तर व्हॉट आर दिस ग्लेझिंग एजंट? सो दिस ग्लेझिंग एजंट प्रोव्हाइड अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग ऑर अ शीन ऑन द सरफेस ऑफ फूड, फॉर एक्झाम्पल कन्फेक्शनरी, फॉर द अपिरियन्स अँड शेल्फ लाईफ. म्हणजेच काय की प्रोडक्ट जर असं ओपनली असणार बाहेर एखादं कन्फेक्शनरी प्रॉडक्ट तर त्याच्यावरती लवकर येऊन मुंग्या तरी बसतीलच, नंतर त्याच्यावरती कुठलं मायक्रो ऑर्गॅनिझम तर ग्रो होणारच, कारण ते शुगर आहे. त्या प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमला शुगर हे नेसेसरी असतंच, म्हणून ते कार्बोहायड्रेट हवंच असतं न्यूट्रियंटमध्ये, त्यामुळे ते त्याच्यावरती ग्रो होणारच. सो ते होऊ नये याच्याकरता आपण त्याच्यावरती ग्लेझिंग एजंट ॲड करून एक प्रोटेक्टिव्ह कोटिंग तयार करतो, जेणेकरून त्याच्यावरती शाईन पण येते आणि त्याचं अपिरियन्स वाढतं आणि त्याची शेल्फ लाईफसुद्धा वाढते. हे मोस्टली कन्फेक्शनरी प्रोडक्ट म्हणजे जे काही स्वीट असतात किंवा मिठाईचे प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. आता पुढचं आहे इमल्सिफायर्स अँड स्टॅबिलायझर, जेलिंग एजंट्स आणि थिकनर्स. बापरे, हे खूप सारे आले. ठीक आहे. आता फर्स्ट वन काय आहे? इमल्सिफायर्स. द इमल्सिफायर हेल्प टू मिक्स द इंग्रेडियंट्स टुगेदर दॅट वूड नॉर्मली सेपरेट, एक्झाम्पल लेसिथिन. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती बघा, पाणी आणि तेल कधीच एकत्र होत नाही. ते आपण किती पण शेक केलं किंवा काहीही केलं तर ते मिक्स होत नाही, कारण ते दोन म्हणजे खूप हे असतात, खूप इमिसिबल प्रोडक्ट असतात की जे एकमेकांमध्ये मिक्स कधीच होणार नाही. सो ते मिक्स करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला इमल्सिफाईंग एजंट त्याच्यामध्ये ॲड करावा लागतो. तर बऱ्याचशा प्रोडक्टमध्ये इमल्सिफाईंग एजंट म्हणून आपण लेसिथिन्स ॲड करतो. म्हणजे याचा अर्थ असं नाही की घरी जाऊन तुम्ही लगेच पाणी वगैरे घेऊन किंवा तेल घेऊन त्याच्यामध्ये लेसिथिन ॲड करायचं, त्याने ते मिक्स होईल, असं होणार नाही. ते पर्टिक्युलरली प्रत्येक प्रोडक्टमध्ये ते ॲड करायचं असतं. त्याचं क्रायटेरिया ठरलेलं आहे की कुठल्या प्रोडक्टमध्ये तो इमल्सिफाईंग एजंट जातो किंवा त्याच्यामध्ये वर्कआउट करेल हे. तर बघा तुम्ही इथे पण तुम्हाला ई नंबर दिसेल. आता लेसिथिनचा ई कोड काय आहे? तो इट इज E322. आता हा जर कोड तुम्ही नेटवरती जरी सर्च केला किंवा FSSAIच्या बुकमध्ये जरी सर्च केला तर याचे फंक्शन्स काय आहेत, हे कुठल्या प्रोडक्टमध्ये जास्तपैकी यूज करतात, याचे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील. त्यानंतर काय आहे? स्टॅबिलायझर्स विच प्रिव्हेंट इंग्रेडियंट्स फ्रॉम सेपरेटिंग अगेन, दॅट इज ल्युकोस्ट बीन गम. म्हणजेच काय की आता आपल्याला जर समजा प्रोडक्ट आपण 2-3 इंग्रेडियंट्स मिक्स केले, ते मिक्स केल्यानंतर ते परत पुन्हा त्यांच्या फॉर्ममध्ये जर सेपरेट व्हायला लागले तर ते मिक्स करण्याचा काही अर्थच उरत नाही. सो त्याकरता आपल्याला ते स्टॅबिलाईज करून ठेवण्याकरता आपल्याला स्टॅबिलायझिंग एजंट ॲड करावं लागतात. आता त्यांनी इथे एक्झाम्पल दिलं आहे लोकस्ट बीन गम. आता त्याचा ई कोड आहे 410. आता याची इन्फॉर्मेशन तुम्ही सर्च करायची आणि मला स्वतः सांगायची, ठीक आहे. त्यानंतर आहेत इमल्सिफायर्स. आता इमल्सिफायर्स अँड स्टॅबिलायझर्स गिव्ह
फूड अ कन्सिस्टंट टेक्स्चर दॅट इज दे कॅन बी फाउंड इन लो फॅट स्प्रेड्स. म्हणजे आता बघा तुम्ही घरी कुठलंही हे आणत असणार बघा, स्प्रेडिंग करण्यासारखंचं जे काय असेल, जॅम असेल, जेली असेल वगैरे हे ते, किंवा कुठलाही स्प्रेड आणत असाल, असं जसं की पीनट बटर आहे, तर हे सगळीकडे इव्हनली स्प्रेडिंग होण्यासाठी कुठलाही इंग्रेडियंट त्याच्यामध्ये खूप सारे इंग्रेडियंट ॲड करतात. तर ते कुठलेही ॲड केलेले इंग्रेडियंट सेपरेट होऊ नये याच्याकरता स्टॅबिलायझर हेल्प करतं. आणि 2-3 जर इममेसिबल किंवा न मिक्स होणारे इंग्रेडियंट्स असेल तर ते मिक्स करण्यासाठी इमल्सिफायर काम करतं. ठीक आहे. त्यानंतर आहे जेलिंग एजंट्स विच आर यूज टू चेंज द कन्सिस्टन्सी ऑफ अ फूड, दॅट इज पेक्टीन, विच इज यूज टू मेक अ जॅम. ठीक आहे. आता जेलिंग एजंट म्हणजे काय? आता पेक्टीन काय असतं की पेक्टीन एक प्रकारचं प्रोटीन आहे जे फ्रूट्समध्ये प्रेझेंट असतं, किंवा पेक्टिक ॲसिड म्हणून ते प्रेझेंट असतं. तर ते जेलिंग एजंट क्रिएट करतं. म्हणजे आता तुम्ही बाहेरचा जॅम बघत असाल की जॅम आणला की तो असं प्रॉपरली असं सेट झालेला असतो, किंवा जेली आणली तर जेलीचे चॉकलेट्स खाता तुम्ही तर ते प्रॉपरली सेट झालेले असतात. तर काही प्रोडक्टमध्ये नॅचरली पेक्टीन प्रेझेंट असतं, म्हणजे फ्रूट्समध्ये. फॉर एक्झाम्पल ॲपल असेल, ग्वावा असेल, किंवा तुमचं वूड ॲपल असेल म्हणजे कौट असतं ते, त्याच्यामध्ये नॅचरली पेक्टीन प्रेझेंट असतात. पण जर इन केस एखाद्या प्रॉडक्टमध्ये नसेल प्रेझेंट तर आपल्याला बाहेरून ते जेलिंग एजंट्स म्हणजे ॲज अ पेक्टीन पावडर हे ॲड करावे लागते. तर त्याचा ई कोड तुम्ही बघू शकता, पेक्टीन ई कोड इज 440. तो मोस्टली युजली ते जॅम बनवण्यासाठी यूज करतात. त्यानंतर आहे थिकनर्स. आता थिकनर्स काय आहे की थिक कन्सिस्टन्सी करणारे जे काही केमिकल्स आहेत त्याला थिकनर्स म्हणतात, विच हेल्प्स टू गिव्ह फूड बॉडी. एक्झाम्पल दॅट कॅन बी फाउंड इन मोस्ट सॉसेस. म्हणजे आता जर एखादा सॉस असेल तर तो सॉसमध्ये ॲड करायला आपण थिकनर्स त्याच्यामध्ये नॅचरली ॲड करू शकतो. आता मी त्याचं एकदम बेसिक उदाहरण देते की घरी जर आपल्याला एखादी आमटी करायची असेल तर आपली आई त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ ॲड करते, तर ते इट वर्क्स ॲज अ थिकनिंग एजंट. म्हणजे ती आमटी घट्ट होते तर त्याला थिकनिंग एजंट म्हणून यूज केलं जातं बेसन. तसंच एखादा केमिकल असेल, जर ते केमिकल किंवा कुठला आर्टिफिशियल फूड ॲडिटिव्ह असेल तर ते एखाद्या प्रोडक्टमध्ये जर थिकनिंग एजंट म्हणून ॲड केलं तर तो तिथे ते प्रोडक्ट जे आहे ते थिकन करतो, जेणेकरून ते आपलं प्रोडक्ट एकसारखं त्याला एक प्रॉपर टेक्स्चर पण येतं आणि एक प्रॉपर बॉडी पण येते. ठीक आहे. सो हे झालं आता आपलं फूड ॲडिटिव्हचा टॉपिक. आता ह्याच टॉपिकमध्ये आपण याच्यातलाच पुढचा पार्ट आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू. ठीक आहे. चलो, थँक्यू.